शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रश्नावर चर्चा केली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माध्यमासमोर येऊन 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा केली। आम्ही निर्णय केला की एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून समितीने कामकाज करावं, कर्जमाफी कशी करायची याचा अहवाल द्यावा, त्याबाबतचा अहवाल 30 जून पूर्वी द्यावा। या अहवालावर आम्हाला कर्जमाफीचा निर्णय करायचा आहे, म्हणजे 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठीचे सर्व टप्पे ठरवले आहे। सर्व नेत्याशी सकारात्मक चर्चा केली, त्यांनीही याला मान्यता दिली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आम्ही कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, आश्वासन पाळू हे नेत्यांना सांगितलं, पण आता लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणं महत्त्वाचं आहे। कर्जाची वसुली जूनमध्ये होणार आहे। आता जर आपण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे दिले नाही तर शेतकरी रब्बीचा फेराही करू शकणार नाही, म्हणून तात्काळ शेतकऱ्यांना खात्यात पैसे देण्याची तरतूद केली आहे। शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जायला सुरुवात झाली आहे। आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रिलीज झाले आहेत, त्यातील 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यात गेले। उरलेले पैसे लवकरच खात्यात जातील। अजून 11,000 कोटी रुपये आम्ही कॅबिनेटमध्ये मान्य केले, तेही शेतकऱ्यांच्या खात्यात जातील। अजून 1,500 कोटीची तरतूद केली आहे। 20 दिवसात 90% पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे। उरलेल्या 10% शेतकऱ्यांचे पैसेही तांत्रिक अडचणी दूर करून त्यांच्या खात्यात जमा करू। आचारसंहिता लागली तरी मदत खात्यात जाणार आहे। मदत खात्यात जाण्यास आचारसंहितेचा काहीच अडथळा नाहीये। ही मदत शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे, हे नेत्यांना सांगितलं। त्यानंतर कर्जमाफी करू असं शिष्टमंडळाला सांगितलं, त्यावर सर्व नेते सकारात्मक झाले आहेत, असं फडणवीस म्हणाले। आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती। त्या संदर्भात मागच्या काळात एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची, दीर्घकालीन योजना काय करायच्या अशा गोष्टीचा निर्णय केला होता। कारण कर्जमाफी हा एक भाग आहे, पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो, त्यांना बाहेर कसं काढू शकतो याचा विचार व्हावा, ही अपेक्षा होती। त्या दृष्टीने आम्ही मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी परवीन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे। ही समिती कर्जमाफी कशी करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातून कसं बाहेर काढता येईल किंवा थकीत कर्जातून तो कसा जाणार नाही, यावर ही समिती निर्णय करेल, असंही त्यांनी सांगितलं।